मी आज विश्वनाथ महाजन गुरुजी, सर्व उमरगा तालुका गुणवंत म्हणून ओळखतो. संगीत, नाट्य, कला, शिक्षक, गुणवंत गुरुजी म्हणून सर्व मित्रांना प्रिय आहेत. अभंगवाणी आयोजित, काव्यप्रेमी महाराष्ट्र आयोजित अभंग संपदा नावाचं पुस्तक, ग्रंथ देहू पुणे येथे प्रकाशन झालं. मिळालेला अवॉर्ड सन्मानपूर्वक गुरुजींनी घराच्या दर्शनी मांडला आहे. अचानक पाहिलं आणि खूप आनंद वाटला. 2021 सालामध्ये उमरगा तालुक्यातील संगीत विशारद, कर्मयोगी अशा गुणवंत संगीतकारांना समाज विकास संस्थेच्या वतीने सन्मानित केलं होतं. समाज विकास संस्थेचे सेक्रेटरी आणि अध्यक्ष प्रल्हाद पांचाळ यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्याचा योग आला होता. इकडे शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार 2022 साली माझे मित्र शीतल चव्हाण यांनी गुरुजींना सन्मानित केलं होतं. तोही अवॉर्ड भिंतीवरती सन्मानपूर्वक ठेवलेला आहे. इकडे स्मृतिशीस रामलिंगप्पा वैरागकर हे सपत्नीक शिक्षक पेशामध्ये विराजमान आहेत. खूप मनापासून शिक्षकांच्यावरती प्रेम करणारं हे जोडपं उमरगा तालुक्याच्या स्मृतीमध्ये वेगळेपण सिद्ध करणारं हे जोडपं यांनी 28/12/2023 साली गुरुजींना सन्मानित केलं. त्या गुरुजींना 2 मिनटं बोलण्यासाठी आपण विनंती करणार आहोत. इकडे आपण पाहणार आहोत 5 सप्टेंबर 2002 पद्मश्री पाटील यांच्या शुभ हस्ते आदर्श शिक्षक म्हणून गुरुजींना सन्मानित केलं. खूप जुनी गोष्ट आहे जी गुरुजींनी खूप आठवणीत ठेवली आहे. समोर बसलेले आहेत विश्वनाथ महाजन सर. आता विश्वनाथ महाजन सर पटकनी मला का नावं आठवतं तर माझ्या गुरुजींचं पण नाव विश्वनाथ तोडकर आहे. त्यामुळे गुरुजींचं नाव मला पक्क पाठ झालेलं आहे. गुरुजी नमस्कार. 2 मिनटं आपल्याशी मी बोलणार आहे. सर, आपलं जे संगीतातलं जे शिक्षण झालं किंवा एकूणच नोकरी झाली ती कुठे आणि कुठल्या शाळेमध्ये वगैरे काय सांगाल? माझी एकूण सर्व्हिस आदर्श विद्यालय उमरगा इथे झाली. बरं. आणि त्या ठिकाणी खरं तर मी म्हणजे विशेष शिक्षक म्हणून माझी नेमणूक होती. अच्छा. पण मला लहानपणापासून आमच्या आजोबापासून मिळालेली देणगी आहे संगीताची. अच्छा. हार्मोनियम वाजवतो, तबला वाजवतो, भजनात मृदंग वाजवतो. हां, मुलांना ते सव्वीजांना हलगी सुद्धा वाजवतो. क्या बात, व्हेरी गुड. म्हणजे आपणाला जी कला आहे होय ती आपल्याला विद्यार्थ्यांना कितपत देता येईल होय, याचा प्रयत्न मात्र मी सतत केला. खूप छान. हां. आतापर्यंत आपण शाळेत मुलांना शिकवत काही कलावंत आपल्या हातातून निर्माण झालेत का? हा प्रश्न तुमचाच नाही. हं. खूप जण मला विचारतात की तुमच्या हातामध्ये किती कला म्हणून तयार झाले होय. आणि तुम्ही आमच्या मुलाचं संगीत क्लास घेता का? हां हां. पण आता असं आहे, मी क्लासिकल मधून याच्यातून आलेला आहे. बरं. क्लासिकल म्हणजे त्या संगीताच्या परीक्षा दिलेल्या. होय. मला जी गोष्ट साध्य झाली ती मला जितकी प्राप्त आहे ती मुलांना देण्याचा प्रयत्न केला. मग तो कोणत्या की गीतं बसवणे मुलांना, होय. 26 जानेवारीला बरोबर समूहगीत बसवणे, बरोबर आणि त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं नाव होतं. बरोबर. आणि एवढंच नाही, त्यावेळेस जिल्हा पुरस्कार मला मिळत होता. हं. त्यावेळेस इथले नाझर साहेब म्हणले, तुम्ही संगीत शिक्षक आहात ना म्हणले. हां. तर मी म्हटलं, सर मी संगीत शिक्षक नाही, हं. मी विषय शिक्षक आहे. हं.
पण लोक सगळे मला म्हणजे संगीताच्या माध्यमातून बघतात. हो. एक वेगळा प्रभाव आमच्या शाळेचा आहे. हां. तर खूप जमीची बाजू, आनंद वाटला. आता रिटायरमेंट होऊन किती वर्ष झाली आणि मग आत्ताचं जीवन कसं जगत असता तुम्ही? रिटायरमेंट होऊन मला 20 वर्ष झाली. क्या बात आहे. 2000 नोव्हेंबर 2005 ला मी रिटायर झालो. अच्छा. आणि आता बऱ्याच लोकांना निवृत्त झाल्यानंतर प्रश्न पडतो हं. की बुवा वेळ कसा जातो, काय आहे काय नाही. मला कधी तो प्रश्न आला नाही. कारण एक मुख्य म्हणजे मी या पारिवारिक याच्यामध्ये भजनात जात असतो, हार्मोनियम म्हणतो, मृदंग वाजवतो आणि कवी संमेलन होत असतात. होय. काव्य करण्याचा सुद्धा छंद आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं मला वेळ कसा जातो हा प्रश्न पडत नाही. बरोबर आहे. घरी माझ्याकडे पेटी आहे, हो. तबला आहे. बरं. कधी अचानक आले तर एकदम बसून बैठक एकदम छानपैकी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याच्यामुळं सतत आपले 4 मित्र आहेत. हो. 4 मित्राबरोबर गप्पा मारायचा, 4 मित्राबरोबर हसत खेळत राहायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्यामुळं वेळ कसा जातो कळत नाही. सर, खूप आनंद वाटला तुमच्यासोबत बोलताना. मी बऱ्याच वेळा तुमच्या घरी येतो आणि हे आभार सगळे बैठले की मन भरून येतं. आपल्यासाठी वदंड आयुष्यासाठी निसर्गातल्या सर्व शक्तींना प्रार्थना करतो. नमस्कार. आपण माझी थोडक्यात जी माहिती आणि मुलाखत घेत आहे त्याबद्दल आपला मी खूप खूप आभार. थँक्यू सर. मित्रांनो, जगायचं कसं असतं, रिटायरमेंट नंतरचे दिवस कसे घालवायचे असतात, हे फक्त आणि फक्त महाजन गुरुजींच्याकडून शिकवलं. गुरुजी माझे मित्र आहेत, ते माझ्यासाठी प्रिय आहेत. आणि अशी माणसं जेव्हा रिटायरमेंट होतं तेव्हा खरं बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा या पद्धतीनं जगता आलं पाहिजे. स्वच्छंदी जगता आलं पाहिजे, मित्राच्या सहवासात जगता आलं पाहिजे, संगीतात वेळ व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचे जीवन जगणारे विश्वनाथ महाजन सर यांच्या मुलाखत आपण ऐकली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भूमिपुत्र बा, लोकहित महाराष्ट्र.